नमस्कार। आज जालना या ठिकाणी धनगर बांधवाचं उपोषण होतं। त्या ठिकाणी मोर्चा सुदेल होता। लाखोच्या संख्येने धनगर बांधव आले। पुण्याहून घनश्याम बापू सुदेल आलेले आहेत। त्यांच्याशी सुदेल आपण बातचीत करणार आहेत। बापू, आज आपल्या समाजासाठी एक बलिदान देणाऱ्या व्यक्ती जालन्यामध्ये उपोषण करत आहे। सरकार त्याच्याकडे काय बघत नाही। आपण सरकारला काय भूमिका घ्यायला सांगणार आहे? खरं तर सरकारला जेवढ्या शिव्या द्याव्या तेवढ्या कमी आहेत पहिली गोष्ट। आणि आत्ता जरी सत्ता जरी असली जे आणि ह्याच्या अगोदर जे सत्ता जरी आता विरोधक सर्वांनीच वर्षानुवर्ष धनगर समाजाची फसवणूक पिळवणूक केली। धनगर समाजाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम महाराष्ट्रातल्या प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी केलेलं आहे। आज दीपक भाऊ बोराडे 9 दिवस झालं पोटात अन्नाचा कण नाही, बायका पोरांचा स्वतःच्या संसाराचा कुटुंबाचा विचार न करता महाराष्ट्रातल्या तमाम कोट्यावधी धनगर बांधवांना शेड्यूल ट्राईबच्या सवलती मिळवून देण्यासाठी उपोषणास बसलेले असताना त्या ठिकाणी राजकीयात आता जे राज्यात सत्तेत जे आहेत त्यातल्या एकाही मंत्र्यांनी येऊ नये, एकाही तिथल्या जबाबदार व्यक्तीने येऊन त्यांची विचारपूस करू नये। याच्यासारखं निर्लज्ज नालायक सरकार आजपर्यंत महाराष्ट्रात आज आपलं एक मोर्चा झालेला आहे। ह्या मोर्चामध्ये समाज एकत्र झालेला आहे। त्यांची भूमिका काय होती? समाज तीव्र झालेला आहे का शांतपणानेच आपण मोहरी पाऊल टाकणार आहेत? काय दिशा काय ठरवणार आहेत आपण? आता या ठिकाणी दीपक भाऊंनी उपोषण 9 दिवस झालं चालू आहे त्यांचं। त्यांनी जी आज भूमिका घेतली त्याच्यामध्ये बऱ्यापैकी त्यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले, अनेक मुद्द्यांवरती समाजाला संबोधित केलं आणि त्या ठिकाणी त्यांची भूमिका घेताना त्यांची शांततेची संयम भूमिका होती की बाबा आपण 8 दिवसांनी तहसील कार्यालयावरती मोर्चा काढू, निवेदनं देऊ आणि त्याच्यानंतर 8 दिवसांनी पुन्हा 8 दिवसानंतर आमदारांच्या प्रत्येक महाराष्ट्रातील आमदाराच्या घरासमोर धरणे आंदोलन। ती त्यांच्या स्वतःच्या एक संयमी शांततेच्या स्वभावाच्या हिशोबाने त्यांनी ती भूमिका मांडलेली। त्यांची भूमिकाला काय आमचं दुमत नाही, परंतु महाराष्ट्रातील कोट्यावधी आमचा तरुण बांधव हा आक्रमक झालेला आहे। यांच्या अंगात सर्वांच्या धगधगता ज्वालामुखी आहे आणि शांततेची संयम भूमिका जे घेणार आहेत त्यांनी जरूर घ्यावी। ज्यांना शांतते गांधी मार्गाने जायचे त्यांनी जरूर गांधी मार्गाने भूमिका घ्यावी। परंतु माझी सरळ भूमिका आहे की आम्ही आता हात जोडून मागितलं, बघितलं इतक्या वर्षात हात जोडून काय मिळते। आता आम्ही हात सोडून आता आमची भूमिका जाहीर करणार आहे। ती थोड्या दिवसात तुम्हाला मुंबईला दिसून येईल। आज दीपक बोराडे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। घनश्याम बापू आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जे आज उपोषण थांबवण्याचे काय निर्णय घेण्यात आले, असे काय निर्देश आहेत?